काकांसाठी चुईरी बनवतोय. तर आता इथे आपण तूप टाकूयात. तूप टाकून झाल्यावरती त्याच्यामध्ये गूळ आणि ड्रायफ्रूट्स टाकून पाक तयार करायचा आणि मग त्याची चुईरी बनवायची आहे. तर चुईरी बनवायला ओला खोबरा यूज करतात. तो ओला खोबरा टाकायचा आणि मिक्स करायचा. मिक्स आणि आता या ठिकाणी इलायची टाकून आपली चुईरी आता रेडी झालेली आहे. आता आपण पीठ करून घेऊयात. पिठासाठी आपण इथे नारळ पण टाकलेला आहे. नारळाचं पाणी आणि पाणी मिक्स दोन्ही बॉईल करून आता ह्या पतेल्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं वरतून घी आणि मग थोडंसं मीठ पण आता तिथे टाकायचं आहे. मीठ विसरलेलो, पण आता इथे मीठ या ठिकाणी टाकू आणि पीठ बनवूयात. ह्याच्यात आता तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे. कधी पण असं पटापट पीठ मिक्स करायचं, कारण त्याच्या गुठल्या नाही होत. मग एका साईडला पीठ टाकायचं आणि उणवणी घ्यायची, भाकरींना जसं घेतो तसंच. आता आपण पीठ मळून घेऊ. पीठ काढून गरम गरम मळून घ्यायचा. इथे पीठ मळलं आणि चुईरी पण रेडी आहे. मोदक बनवला आहे. हा आपला मोदकाला थोडा तेल लावून घ्यायचा आणि प्लेटमध्ये ठेवायचा. मोदक बनवण्यासाठी इथे गरम केलं आहे पाणी. उकळी आल्यावरती त्याच्यावर मोदक ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. या ठिकाणी आपले मोदक झालेले आहेत. गरम गरम आता सगळ्यांना भुका लागलेत. गरमच काढायचे असतात पाणी टाकून.